आणि या क्षणाची एक मोठी बातमी हाती येते मुंबईतनं। ज्येष्ठ वकील आणि कायदेतज्ञ उज्ज्वल निकम यांना भारतीय जनता पक्षानं उत्तर मध्य मुंबईतून उमेदवारी जाहीर केली आहे। उज्ज्वल निकम यांच्या नावाची गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती, पण पूनम महाजन यांचं तिकीट कापण्यात आलंय। राहुल झोरी आपल्यासोबत आहेत। राहुल, काय अधिक माहिती आहे? पूनम महाजन यांचं तिकीट काढून ज्येष्ठ कायदेतज्ञ उज्ज्वल निकम यांची उमेदवारी जी आहे ती उत्तर मध्ये या ठिकाणाहून जाहीर झालेली आहे। म्हणजे एकंदरीत पहिलं की या जागेवर सगळ्यात आधीपासून आशिष शेलार यांच्या देखील नावाची चर्चा होती। पूनम महाजन यांना 2 वेळा उमेदवारी दिल्यानंतर विद्यमान खासदार राहून देखील त्यांच्याबद्दलची नाराजी यामुळे भाजपमध्ये फटका बसेल असा वारंवार सर्वे आल्यानंतर उमेदवारी बदलाची शोधाशोध जी आहे ती सुरुवात झाली होती। अगदी सेलिब्रिटी पासून ते सगळ्याच जणांना म्हणजे मंगेशकर कुटुंबियांपासून प्रत्येक जण म्हणजे अगदी माधुरी दीक्षित यांच्या देखील नावात चर्चा ठिकाणी झाली होती। मात्र आज अखेर उज्ज्वल निकम यांच्या नावाची चाचपणी झाल्यानंतर त्यांची उमेदवारी जी आहे ती दिल्ली भाजपनं जाहीर केलेली आहे। उत्तर मध्यमध्ये स्वतः आशिष शेलार यांच्याकडे मुंबई अध्यक्षपदाचा कारभार आहे आणि उमेदवारी कोणालाही द्या, मात्र त्या सीटवर मी स्वतः पूर्ण ताकद लावेल असं आशिष शेलार यांनी केंद्रीय भाजपला कन्व्हिन्स करण्यामध्ये त्यांना यश आलं। अखेर त्यांना जी स्वतः उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता होती त्याच्यावर त्यांनी आता उज्ज्वल निकम यांना उमेदवारी मिळवण्यामध्ये मोठा हात जो आहे तो अर्थातच आशिष शेलार यांचा। त्यामुळे येत्या काळात त्यांच्यासाठी जरी उज्ज्वल निकम हे उमेदवार असले तरी संपूर्ण जागा जी आहे ती अर्थातच उत्तर मध्यची सर्व मदार ही मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्यावरच असेल असं दिसतंय। बर, मधले काही दिवस चर्चा होती, पण नंतर पुन्हा एकदा उज्ज्वल निकम यांचं नाव मागे पडलं होतं। पण उज्ज्वल निकम यांच्या नावाचा भाजपला कशा प्रकारचा फायदा होईल? कारण कसाब विरुद्धची केस असेल किंवा अन्य अनेक कोपर्डीच्या केसमधला त्यांचा सहभाग असेल, अन्य अनेक मोठ्या हाय प्रोफाईल केसमध्ये सरकारी वकील किंवा विशेष वकील म्हणून उज्ज्वल निकम यांनी काम केलेलं आहे। अगदी खरं तर 93च्या बॉम्ब्लास्ट पासून ते अगदी 2008च्या देखील केसेसमध्ये अनेक महत्वाच्या केसेसमध्ये उज्ज्वल निकम यांचं महत्वाचं योगदान होतं। सरकारी विशेष सरकारी वकील म्हणून गेली 15 वर्षांपासून ते सरकारमध्ये अस्तित्वात आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अनेक महत्वाच्या केसेस राज्यभरात जरी काही महत्वाची मोठी किंवा अगदी दुर्घटना घडली तर त्याबाबत देखील जनतेतून देखील त्यांना सरकारी वकील नेमावाशी जी मागणी आहे ती वारंवार होत असते। उज्ज्वल निकम यांचा एक चांगला चेहरा आहे, याचबरोबर भाजपचं एक कॅडर आणि सर्वात महत्त्वाचं खास करून कसाबच्या केसचा जो मी उल्लेख केलाय हा संपूर्ण मतदारसंघ जर बघितला तर मुस्लिम आणि ख्रिश्चन मतांची संख्या देखील त्या ठिकाणी मोठी आहे। त्यामुळं एक वेगळ्या पद्धतीचा पॅटर्न, एक वेगळ्या पद्धतीची प्रचार यंत्रणा जी आहे ती त्या ठिकाणी लावावी लागणार आहे। अर्थात उत्तर मध्यच्या जागेसंदर्भात इतका उहापोह केल्यानंतर अखेर तिकीट जाहीर झालंय। त्यामुळं पूनम महाजन यांची नाराजी किंवा पूनम महाजन यांचं काही वेगळं पाऊल न पडता। राहुल, तुझा आवाज नीट पोहोचत नाहीये कारण प्रियांका गांधी यांची सभा सुरू आहे आणि त्यामुळे राहुलचा आवाज नीट पोहोचत नाहीये। पण या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, मुंबई उत्तर मध्यमधून अखेर उज्ज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। मूळचे जळगाव जिल्ह्यातले असलेले उज्ज्वल निकम हे सातत्यानं कायदेतज्ञ म्हणून त्यांनी प्रशासकीय यंत्रणेला त्या सरकारला मोठ्या प्रमाणात मदत केली आहे। मग कसाबचा खटला असो किंवा कोपर्डीचा खटला असो किंवा अन्य अनेक हाय प्रोफाईल खटले हे उज्ज्वल निकम यांनी एक हाती हाताळले आहेत। त्यांचं कायदेविषयातलं ज्ञान, त्यांची माहिती, अतिशय उच्च विद्याविभूषित असलेले उज्ज्वल निकम यांचा वकिली व्यवसायातला प्रदीर्घ असा अनुभव आहे। केवळ मुंबईत नाही तर मुंबई उच्च न्यायालयासह अन्यही अनेक ठिकाणी उज्ज्वल निकम यांनी जोरदार लढाई दिलेली आहे आणि आता इथली लढत असणार आहे उत्तर मध्य मुंबईतली। 2 दिवसांपूर्वी वर्षा गायकवाड यांना महाविकास आघाडीनं तिकीट जाहीर केलं आणि त्यांच्या विरोधात आता पूनम महाजन यांना तिकीट न देता भारतीय जनता पक्षानं अखेर उज्ज्वल निकम यांना औपचारिकपणे उमेदवारी जाहीर केली आहे। त्यामुळे शेवटच्या टप्प्यातली राहिलेली एक महत्त्वाची जागा भारतीय जनता पक्षानं जाहीर केली आहे, ती म्हणजे उत्तर मध्य मुंबई मधून भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचे उमेदवार असतील ॲडव्होकेट उज्ज्वल निकम।
त्यामुळे या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी ती म्हणजे ज्येष्ठ कायदेतज्ञ उज्ज्वल निकम यांना भारतीय जनता पक्षानं उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केलेली आहे। इथे वर्षा गायकवाड यांना काँग्रेसच्याकडून तिकीट देण्यात आलं आहे आणि उज्ज्वल निकम विरुद्ध वर्षा गायकवाड अशा प्रकारचा सामना इथून रंगेल। सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी ती म्हणजे 20 मेला जे शेवटच्या टप्प्यातलं महाराष्ट्रातलं मतदान आहे, मुंबईसह उपनगरातले ठाणे आणि अन्यही ठिकाणचं मतदान या शेवटच्या टप्प्यात व्हायचं आहे आणि इथली एक महत्त्वाची जागा जी गेल्या काही दिवसांपासून जाहीर होणं बाकी होतं ती जागा अखेर भारतीय जनता पक्षानं जाहीर केली आहे। आपल्यासोबत प्रवीण दरेकर जोडले गेलेत, भाजपचे नेते आणि आमदार। प्रवीणजी, अखेर उज्ज्वल निकम यांच्यावर शिक्कामोर्तब झालं तर? नाही, मी भारतीय जनता पार्टीचं आमच्या नेतृत्वाचं मनापासून आभार व्यक्त करतो, स्वागत उमेदवारीचं करतो। कारण शेवटी ज्यांनी कसाबच्या माध्यमातून देशभक्ती काय असते हे आपलं कौशल्य विद्वत्ता पणाला लावून दाखवून दिलं। अशा उज्ज्वल निकमांना उमेदवारी दिल्यामुळे निश्चितपणे सर्वसामान्य माणसांमध्ये त्या ठिकाणी आनंदाचं वातावरण आहे। त्यांचा पाठिंबा, त्यांचं पाठबळ या ठिकाणी उज्ज्वल निकमना मिळेल, भारतीय जनता पार्टीला मिळेल आणि विजयासाठी आम्हाला त्यांच्या उमेदवारीचा निश्चितच लाभ होईल। पण मग आता बाकीचे उमेदवार कधी जाहीर होणार? अजून ईशान्य मुंबईचा उमेदवार जाहीर व्हायचा राहिला। फॉर्म भरण्यापूर्वी सर्व उमेदवार त्या ठिकाणी जाहीर होतील, चिंता करायचं काही कारण नाही। बऱ्यापैकी सर्व झालेलं आहे, लवकरात लवकर होईल। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। आपल्यासोबत भारतीय जनता पक्षाचे आमदार आणि प्रवक्ते अतुल भातखळकर जोडले गेलेत। अतुलजी, तुम्ही कसं पाहता उज्ज्वल निकम त्या अर्थानं त्यांचा राजकीय पक्ष म्हणून कधीच संबंध आलेला नाही कुठल्या पक्षाशी? नाही, उलट माझ्या दृष्टीने तर ही राजकारणाच्या दृष्टीने अत्यंत चांगली बातमी अशी आहे, कारण उज्ज्वल निकमांसारखे ज्येष्ठ विधिज्ञ हे आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार म्हणून घोषित झालेले आहेत। देशातलं वातावरण लक्षात घेता ते 100% निवडून येणार आहेत आणि त्यामुळे अशा एका अनुभवी ज्येष्ठ विधिज्ञाचा, कायदेतज्ञाचा अनुभव हा संसदेमध्ये देशाला होईल आणि मतदारसंघातल्या जनतेच्या दृष्टीने सुद्धा एक असा उमेदवार, अनुभवी उमेदवार मिळाल्यामुळे जनतेचाही नक्की 100% फायदा होईल। अतुलजी, आणखीन एक छोटा प्रश्न, शिक्षित उच्च शिक्षित उमेदवार असणं केव्हाही कुठल्याही पक्षाकरता किंवा लोकांच्या दृष्टीनेही महत्त्वाचं असतं, पण त्याच वेळेला पूनम महाजन यांच्यासारख्या तरुण तडफदार नेत्याचं तिकीट का कापावं लागलं तुम्हाला असं वाटतंय? कापण्यावर ही जी काही मीडियातली भाषा आहे, आमच्या दृष्टीने स्पष्ट आहे की केंद्रीय निवडणूक समितीने सर्व गोष्टींचा विचार करून ते निर्णय घेतलेले असतात आणि भारतीय जनता पार्टीमध्ये आपण नजीकचा इतिहास बघितला गेल्या 5, 10, 15 वर्षातला, तरी सुद्धा आपल्याला असे अनेक उदाहरणं असतात की एखाद्याला तिकीट नाही मिळालं म्हणजे त्याचं काही राजकीय करिअर संपतं वगैरे, असं काही नसतं। भारतीय जनता पार्टी असा विचार अजिबात करत नसते, अशी भारतीय जनता पार्टीची विचार करण्याची पद्धती पण नाहीये आणि त्याच्यामुळे अधिकाधिक चांगले उमेदवार त्या ठिकाणी देणं ही भारतीय जनता पार्टीची विचार असतो। त्या याच्यातून निर्णय झालेला आहे। पूनमताई महाजनांना सुद्धा चांगलं भवितव्य याच्या आधी त्यांना चांगलं मिळालं होतं, याच्या पुढच्या काळात सुद्धा त्यांना मिळणार, याच्याविषयी कोणाची मनात शंका असायचं कारण नाही। अतुलजी, धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल। यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊया